बाहेरच आहे, आतलं पाहणं नाही मला, पाहणं बाहेरच आहे. अजून एक थोडीशी बारीक गंमत सांगतो आणि पुढे घेतो. ज्या डोळ्यानं आपण जग पाहतो ते डोळे आपण कधीच पाहू शकत नाही. सगळ्यात गंमत काय, या डोळ्यानं मी जग पाहतो पण मी माझे डोळे कधीच पाहू शकत नाही. होय हो, आपले डोळे पाहायचे तर काय करावं लागेल आपल्याला? हा, कोणी कोणी माणूस सांगेल की बाबा आरसा आणावं लागेल. आरसा आणल्यावर काय दिसेल आपल्याला आरशात? हा, डोळे दिसतील. आरशात काय दिसेल? डोळे दिसतील. मग आता आरशातले डोळे बघणारे डोळे कोणते? आरशातले डोळे जे पाहतो आपण हे डोळे कोणते? हा, हे आपले डोळे. मग खऱ्या डोळ्यानं आपण कोणते डोळे पाहतो? खोटे डोळे पाहतो. होय हो, खऱ्या डोळ्यानं आपण खोटे डोळे पाहतो. आयुष्यात कोणताच माणूस आपले डोळे पाहू शकत सोयच नाही. आपण आपले डोळे पाहू शकत नाही आणि डोळे आतलं पाहू शकत नाही, ते बाहेरच पाहतात. गोपाळ एक असे निघाले, त्यांनी आतलं पाहिलं म्हणून तुकोबारा त्या गोपाळाला सांगतात, बघा त्या गोपाळाकडे जरा, पाहता गोवळी. वरवर बघायला गेलं तर दूर राखणारी मुलं आहेत. सामान्य काही काही माणसं दिसायला साधे दिसतात, मला लय हुशार. वेश असावा बावळा, अंतर्या असाव्या नाना कळा. दिसायला माणूस साधा राव पण हुशार राव. काही काही माणसं दिसायला अप टू डेट. काही काही लोक बघू तुम्ही 4-5 पेन होते एकाच्या खिशाला. मी म्हणलं पेन बघू रे, नाही महाराज म्हणला. अरे म्हणलं 5 आहेत की, उग टपणं लावलो म्हणला. असे बिनकामी टपणं लावणे काय उपयोग त्याचा मला सगळं. काही काही माणसं दिसायला एकदम साधे दिसतात, एकदम साधे, एवढे हुशार असतात, बघायचं कामच नाही मला. चांगल्या चांगल्या माणसाला गुंगवतात. वैकुंठवाशी धुंडा महाराज एक गोष्ट सांगत होते. बस स्टँडवर 2 माणसं बसलेत. एक आपला खेड्यातला माणूस पटका बिटका घालून बसलाय साधा, एक अप टू डेट पॅन्ट शर्ट घालून कोट घालून बसलाय. त्या दोघाला एकाच गाडीनं जायचं होतं. गाडीला 1 तास वेळ होता. त्या अप टू डेट माणसानं त्या खेड्याच्या माणसाला सांगितलं, आपल्याला 1 तास वेळ आहे गाडीला. हो, मग आपण बसल्या बसल्या काहीतरी गंमत करू. म्हणजे काय करू? काहीतरी कोडे खेळूत म्हणले. तो माणूस म्हणला, मी खेड्याचा माणूस, मला काय समजायले, तुम्ही शिकलेले साहेब. नाही नाही, खेळू. म्हणजे काय, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मीच तुम्हाला 100 रुपये देतो. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर दिलं तर तुम्ही मला 100 रुपये द्या. त्या माणसानं सांगितलं, साहेब आम्हाला काय कळते, आम्ही अडाणी माणसं, थोडीशी सवलत करा. एवढं नको, तुम्ही मला प्रश्न विचारा, मला उत्तर येणार गेलं तर मी तुम्हाला 10 रुपये देतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्हाला जर उत्तर येणार गेलं तर तुम्ही मला 100 रुपये द्या. हे जमतं म्हणलं. त्याला वाटलं अडाणी येडं दिसाले पटकेवाले. त्याला काही काही लोकांचा समज आहे की पटकेवाल्याला डोकंच राहणार. अरे डोकं राहते म्हणून तो पटका बांधते, नाही तर पटका कुठं बांधणार. चाललो दोघांचं सुरू झालं. तो म्हणला, आधी तुम्ही विचारा. खेड्याच्या माणसानं सांगितलं, साहेब अगोदर तुम्ही विचारा म्हणले मला प्रश्न, तुम्ही विचार. त्याने सांगितलं, नाही तू माझ्या प्रश्नाचे काय उत्तर देतोस, मी डबल MA, तुम्हीच विचारा. त्या खेड्याच्या माणसाने त्या शिकलेल्या माणसाला प्रश्न विचारला. सांगा म्हणले, साहेब 1 डोळा, तुम्ही ध्यान देऊ नका, 1 डोळा, 3 पंख, 4 पाय असा कोणता पक्षी आहे सांगा. कोणता पक्षी आहे? 1 डोळा, 3 पंख, 4 पाय असा कोणता पक्षी? कावळ्याला 1 डोळा आहे पण पंख किती आहेत? 2च आहेत. 1 डोळा, 3 पंख, 4 पाय असा कोणता पक्षी आहे सांगा. त्या सूट पॅन्ट वाल्यानं डोकं खाजविलं, त्याच्या डोक्यात काय 2-3 पडले असतील, फार झालं तर काय निघणार त्याच्या डोक्यात. त्यानं सांगितलं काही येईना झाले. त्यानं सांगितलं 100 रुपये द्या. यानं 100ची नोट काढून दिली. त्यानं घडी करून खिशात ठेवली. याला वाटलं पैसेच गेले तर गेले या शिकलेल्या माणसाला. मग ते मला माझी बारी प्रश्न विचारा. त्याला तोच प्रश्न त्याला विचारला, तुम्ही सांगा साहेब 1 डोळा, 3 पंख, 4 पाय असं कोणतं पाखरू आहे तुम्ही सांगा. त्यानं सांगितलं, साहेब असं पाखरूच नाही म्हणलं. मग तुला येते की नाही या प्रश्नाचं उत्तर? येईना म्हणलं, मग हे 10 रुपये घेऊ.
त्यानं विचारलं दुसरा प्रश्न विचारू का, त्यानं सांगितलं आता तिकिटाला पैसे नाहीत. माणूस सामान्य असला म्हणजे त्याला कळत नाही असं समजायचं कारण नाही. तुकोबारा सांगतात गोवडी सामान्य आहेत, काही कळत नाही. गाई राखतात, साध्या भाकरी चटणी भाकरी खाणारी, पण अतिशय बुद्धिमान. काय सांगा महाराज, जुन्या काळात किती किती बुद्धिमान माणसं, किती किती गोष्टी सांगू तुम्हाला मी. हिटलर नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला, गुरुजी आपल्याला सांगितलं, जर्मनीचा. हिटलरनं आत्महत्या केली आणि हिटलरच्या आत्महत्येनंतर हिटलरच्या काही डायऱ्या सापडल्या, डायऱ्या. आणि हिटलरच्या एका डायरीमध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या निघाल्या, ज्ञानेश्वरीच्या ओव्या. जर्मनचे लोक संशोधन करू लागले की हे काय लिहिलंय, त्यांना आता कळणार. मग कोणीतरी सांगितलं की हिंदुस्थानचं आहे. दिल्लीला आले, दिल्लीला त्यावेळेस पंडित नेहरू पंतप्रधान होते आपल्या देशाचे. दिल्लीला येऊन विचारलं की काय, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, पण दिल्लीच्या लोकांना ओव्या करतात का मला. दिल्लीच्या लोकांचं डोकं वेगळंच. हे मला हे कळणार, हे महाराष्ट्राचं आहे, तुम्ही मुंबईला जा मग तुम्हाला कळत. आणि ते जर्मनीचे तत्वज्ञ लोक त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेऊन मुंबईला आले. मुंबईच्या लोकांना सांगितलं पुण्याला जा, पुण्याला जा. आणि पुण्याला गेल्यानंतर ते लोक पुण्याला आले. योगायोग असा होता की सगळी मंडळी धुंडा महाराजांकडे. ते सांगितलं या ओव्याचं काही काय, धुंडा महाराजाला विचारा. धुंडा महाराजांनी सांगितलं की या ज्ञानेश्वरीच्या ओव्या येतात. मग त्याने सांगितलं नुसतं ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही, याचा आम्हाला अर्थ समजून सांगा. धुंडा महाराज त्या हिटलरची डायरी घेऊन पुण्याला आले. आणि त्यावेळेस वैकुंठवासी सोनोपंत मामा दांडेकर होते. दांडेकर मामाने त्या ओवीचं भाषांतर करून त्या लोकांना इंग्रजीमध्ये सांगितलं महाराज. आणि ते लोक म्हणू लागले जर्मनीचे, दांडेकर मामा म्हणजे शर्ट धोतर साधे माणसं. अहो ते म्हणले किती माणसं साधे दिसायले तर यांना एवढं कळतंय. दांडेकर मामाने सांगितलं आमच्या कपड्याकडे बघून आमचं डोकं मोजू नका, आमच्या कपड्यावर जाऊ नका तुम्ही. कपडे साधे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले, कपडे साधेच होते, भगवे कपडे साधे. अमेरिकेतले लोक टक 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 बघू लागले. कपड्यावर काही नसते. काही काही माणसाकडे कपडे खूप भारीचे आहेत. भारी कपडे असले म्हणजे काय करतात, पोळ्याला बैलावर सुद्धा झूल टाकतात. चल लागेल तर मारायला कमी करणार, आणि झूल टाकून मारल्यानं वळही दिसणार. सगळीकडून ताप हो. कपड्यावर काही अवलंबून नाही. तुमची वृत्ती कशी आहे, तुमची बुद्धी कशी आहे, तुमची उपासना कशी आहे, तुम्ही करता काय त्याच्यावर अवलंबून आहे. तुकाराम महाराज म्हणले गोपाळाकडे असं बघू नका. कसं बघा, पहा आता गोवळी बघायला गेलं तर गोपाळ साधे, पण त्यांचं ऐश्वर्य किती, ऐश्वर्य किती विचारताना तुकाराम महाराज म्हणाले ब्रह्मांडाचा मालक परमात्मा त्यांचं उच्चिष्ट सेवन करतो. खाय त्यांची उष्टावळी. बघायला गेले तर हे साधे एकदम, पण परमात्मा त्यांचं उच्चिष्ट सेवन करतो. एवढा त्यांचा श्रेष्ठ अधिकार आहे, एवढे ते मोठे आहेत महाराज. तुकाराम महाराज म्हणाले देव त्यांचं उच्चिष्ट सेवन करतो. देवानं उच्चिष्ट सेवन केलं, एवढा काय अधिकार होता. त्याच्या अगोदर हा मुद्दा आहे की देवानं उच्चिष्ट खाल्लं. या उच्चिष्ट खाण्याचा अर्थ काय, उच्चिष्ट खाणं म्हणजे उष्ट खाणं की काय. उच्चिष्ट शब्दाचा अर्थ काय, उच्चिष्ट शब्दाचे शास्त्रामध्ये काही अर्थ सांगितले, आपल्याला त्याचे अर्थ सांगतो. उच्चिष्टाचा पहिला अर्थ आहे त्याच्या मुखातून बाहेर आलेलं आणि दुसऱ्यानं ग्रहण केलेलं, त्याला उच्चिष्ट म्हणतो. हे केवळ अन्नाच्याच बाबतीत नाही, अन्नाच्याच बाबतीत नाही. सगळे जे ग्रंथ आहेत जगातले, जगातलं सगळं ज्ञान आहे हे व्यासांचं उष्ट आहे असं आहे ना. म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकीत येणे कारणे म्हणिपे पायी व्यासो उच्चिष्ट जगत्रय. या सगळ्या जगामध्ये ज्या कथा चिंतन तुम्हाला दिसतंय हे कोणाचं उच्चिष्ट आहे, व्यासांचं उच्चिष्ट आहे. आणि व्यासांचंच उच्चिष्ट घेऊन आम्ही आमचं चिंतन करतो. व्यासाला विचारलं की काय म्हणणं आहे तुमचं गोपाल कृष्णाबद्दल. अरे काय सांगू म्हणले तुम्हाला, तुम्हाला माहित आहे का गोपाल कृष्ण कुठे आहे ते. म्हणले कुठे.
द्वारकेचा राणा पांडवा घरी, व्यासांचं सगळं उच्चिष्ट आहे महाराज. उच्चिष्ट शब्दाचा एक अर्थ आहे त्याच्या मुखातून निघालेलं. उच्चिष्ट शब्दाचा दुसरा अर्थ तुकाराम महाराजांनी सांगितलाय. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचनन मोडी बोलिली ते, संतांची उच्चिष्टे बोलिलो लेकुरे. मी संतांचं उच्चिष्ट बोलतो, संतांचं उष्ट म्हणून तो साधूच्या जवळ बसावं. काय मिळते? साधूच्या जवळ बसलं की उच्चिष्ट मिळतंय. घडेला भोजन उच्चिष्ट, संतांच्या जवळ गेल्यानंतर नामस्मरण ऐकायला मिळेल. नामात मन रंगू दे हेच उच्चिष्ट आहे. गोपाळांचं उच्च परमात्मा खात होता या शब्दाचा अर्थ गोपाळांचं ऐकत होता असा आहे. दुसरा एक अर्थ असा आहे की ताटातलं सुद्धा अन्नाचंही उष्ट खात होता असंही बघा. मग आता तुम्ही शंका घेताल की बाबा उष्ट खाणं चांगलं आहे का? उष्ट खाणं बरं नाही ना. शास्त्रामध्ये उष्ट खायला बंदी केली मला. मुलानं आईचं सुद्धा उष्ट खाऊ नये असा शास्त्रामध्ये संकेत आहे. म्हणून मौंज झाल्यानंतर उष्टावळीचं जेवण असतं. मौंज झाल्यावर फक्त शेवटचं उच्चिष्ट आईच्या सोबत खायचं, पुन्हा खायचं नाही. मग लोक विचारतात एवढं जर उच्चिष्ट खायला बंद नाही तर लग्नामध्ये कशी एकूण एकाच्या तोंडात घास घालतात? घालतात की नाही? तुम्ही घातले असतील की विसरून गेला असेल. ते वर्षाचं वर्षाला केलं म्हणजे बरं. लग्नामध्ये पाहतो ना आपण नवरा उखाने नाव घेऊन घास घालतात होते आपण बघितलेच. आणि चांगले चांगले नाव घेतात. मी तर एका बाईनं नाव घेतलेलं असं बघितलं, सोन्याच्या पेटीत अत्तराचा बोळा, धोंडीबा पाटलाचं बोलणं 1000 रुपये तोडा. मग आम्ही चौकशी केली, या नवरदेवाचं बोलणं 1000 रुपये तोडा म्हणे. यानं कोणता ऑफिसर आहे, काम काय करते? चौकशी केल्यावर पता लागला साहेब ते मुक्क निघालं. उखाणे घेऊ घेऊ, नाव घेऊ घेऊ, कौतुक करू करू घास घालतात. मग उशीतच खाणं आहे. घास घाला आमचं काही म्हणणं नाही, पण त्याला विवाह संस्कारामध्ये धर्मसिंधूनं परवानगी दिली नाही. शास्त्र सांगा
षोडश संस्कार जे आपल्याकडे सांगितले त्यामध्ये हा विवाह संस्कार आहे. धर्मसिंधूमध्ये वर्णन केले, पण उच्चिष्ट खावं असं वर्णन कुठे? कोणे गुरुडा धर्मसिंधू ज्याला माहित आहे त्याला विचारा तुम्ही, त्यांना अजिबात परवानगी नाही. मग लग्नात आता एक पद्धत आहे आता काय करतो आपण? नाही राहू द्या. एक घंटावर बसा, थोडं कीर्तन सुटलं की आपण दोघं मिळून करू. मी पहिले तुमच्या गावात येऊन असंच करीत होतो, त्याच्यामुळे ते तसं करायला. मी लहानपणी आमचे नागनाथ महाराज असंच खेळायचं, गावानं हिंडायचं इकडं तिकडं. म्हणून मी इथं आल्यामुळे मला एकदम रिलॅक्स समाधान वाटलं की लहानपणी या मातीत फिरलो मी. या मातीचा सुगंध माझ्या शरीराला आहे. या लोकांकडून आम्ही बरंच काही शिकलो. नागनाथ महाराज असतील, मातळेकर मामा असतील, बापूदेव कोलंबीकर असतील, या लोकांकडून आम्ही शिकले, खूप शिकले. या लोकांनी एवढं जबरदस्त वळण लावून दिलंय महाराज, आणि त्याच रस्त्यानं आपण चाललो. म्हणून आपला एक विशेष आनंद आहे, आपल्याला आपलं एक विशेष वजन आहे. पूर्वजानं काय दिलं? गावातल्या कोण्याही तरुणानं प्रश्न केला जुन्या पिढीनं आम्हाला काय ठेवून गेलं असा जर प्रश्न केला तर व्यासपीठावरून माझं उत्तर आहे, जुन्या पिढीनं तुम्हाला सत्ता ठेवलं, जुन्या पिढीनं तुम्हाला संस्कृती ठेवली, जुन्या पिढीनं तुम्हाला संस्कार ठेवले. याचा अंगीकार करा. आज तरुण पिढी भरकटत चालली. मला याच्या तरुण पिढीचाही दोष नाही. म्हातारी माणसं सुद्धा तरुण पिढीला संस्कार देत नाही. अहो, बापानं माळ घातल्यावर पोरग बिघडते कसं सांगा? बापच पोराला म्हणालाय, वैद्या तू आता पहिल्या वेळी वागायला आला, लय बिघडलास. पोराने विचारलं काय झालं बाबा? मला सोडून पिल्या म्हणून. कसं करता सांग? करता कसा? बोला कोणाला सांगा, कोणाला बोलायला जागाच नाही मला. त्याच्यामुळं बापाचं सुद्धा कराय बघूनच करतात ना. चुकतं का माझं? येथ वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेविती, तिची एर अनुष्ठिती सामान्य सकल. वडिलाकडे बघूनच बाकीचे माणसं वागतात ना. आम्ही कोण? मी जे आज कीर्तन करतोय तुम्हाला दिसायला, मी तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला या जुन्या लोकांनी आम्हाला शिकवलं नसतं तर मी तुम्हाला काय सांगितलं? म्हणून या लेकराकडे बघून मला माझं बालपण आठवलं. हे पोरं लय शाहू होतो, एकूण एकालाच मारायला, आम्ही दुसऱ्या गावच्या पोरायला मारित होते. पोरं एकदम शांत आहेत, त्याचा अजून अभ्यास झाला नाही, होईल हळूहळू. ज्या वडील लोकांनी आम्हाला सांभाळलं, संस्कार दिले, त्या संस्काराची शिदोरी जतन करणं. बाकीच्या गोष्टी येत राहतात. गाव आहे, गाव म्हणल्यानंतर अनेक गोष्टी गावामध्ये होतात, चालतात. आमच्या इथे मी प्रत्येक गावात जाऊन सांगलो, आता सध्या इलेक्शनची बिगुल वाजू जा, काही पण इलेक्शन झालं पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाहीनं आपल्याला सगळं दिले, त्या पद्धतीनं सगळं चाललं पाहिजे. माझं काही दुर्मत नाही. जरूर इलेक्शन करा, निवडणुकीला उभं राहा, निवडून या, गावाचा विकास करा, सगळं करा. आपलं काही बंधन नाही. पण एक लक्षात ठेवा, त्या इलेक्शनचा आणि परंपरानं चालत आलेल्या उत्सवाचा काडीचाही संबंध नाही. काहीच संबंध नाही त्याचा. भजन भजनाच्या जागी आहे, इलेक्शन नाही. तर काय काय गावात आम्हाला बघायला मिळालं महाराज, आम्ही सप्त्यामध्ये लोकांना माळी घालाव, इलेक्शन आले की ते काढून टाकावं. असं नाही. आपला आपण किती जरी काही झालं, आपण तुम्हाला माहित आहे का महाराज, मुसलमानाचा माणूस किती जरी श्रेष्ठ झाला तरी नमाज बरोबर पडतो. मुसलमानाच्या पोराला विचारा तुम्ही, त्याला बरोबर कुराणात काय लिहिले फक्त माहित आहे. आमच्या हिंदूच्या पोराला गीतेत काय लिहिले काय माहित आहे. किती मुलांना गीता येते, किती मुलांना लोकाला बोलून काय होतं. आम्ही आमच्या लेकरांना गीता शिकवली का? आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर कधीतरी लेकराला हरिपाठ घेऊन या ना, गीता घेऊन या ना. बाप पंढरपूरला गेले की भावल्याच घेऊन येते, पोरग भावलीच्याच ना दिला. त्याला काहीतरी आणा ना तुम्ही, त्याला सांगा हे वाच, हे घे, हे बघ. दिल्यानंतर जाते कुठं? मग कुठेही जात नाही. माझ्या आजोबाची ज्ञानेश्वरी आहे माझ्या घरी, मी तीच ज्ञानेश्वरी वाचतो. मोठी ज्ञानेश्वरी आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी आहे. त्याची 3.5 रुपये किंमत आहे. मला शके 1831 मधली ज्ञानेश्वरी.
नाना महाराज साखरे आजोबाची ज्ञानेश्वरी घेतली. आता ते दंड ठेवले. आता बाजारात किती जरी ज्ञानेश्वरी मिळाल्या त्या ज्ञानेश्वरीचं वेगळंच. तुमच्या वडिलांना तुमच्या करता शेठ ठेवलं की नाही? त्या दिवशी मी बोललो शिरळी गुरुच्या